नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरातील टाउन हॉल परिसरात असलेल्या जिल्हा महिला व बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता आणि नाल्यावर मोठ्या प्रमाणात कथित अनधिकृत अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भीमसेना पॅन्थर्स पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घेवंदे यांनी जालना महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. निवेदनानुसार कचेरी रोडकडून रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अतिक्रमणामुळे हा मार्ग बंद झाल्याने रुग्ण, गर्भवती महिला आणि रुग्णवाहिकांना मोठा वळसा घालून रुग्णालयात जावं लागत असल्याचा दावा करण्यात आला. यामुळे उपचारासाठी पोहोचण्यास विलंब होत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो असंही निवेदनात नमूद करण्यात आलं. इतकंच नव्हे तर सार्वजनिक नाल्यांवर कथित अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे पावसाचं आणि सांडपाण्याचं पाणी साचत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भीमसेना पॅन्थर्स पार्टीने प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवावं, नाल्यावरील अनधिकृत बांधकाम हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. या मागण्यांवर पुढील 15 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर जालना महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मधुकर घेवंदे यांनी दिलाय. रुग्णालय टाउन हॉल परिसरातील जिल्हा महिला बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना, विशेष गर्भवती महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवेश मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत. तिथं अगोदर स्त्री रुग्णालयामध्ये रस्ता होता, रिक्षा येत जात होते आतमध्ये जाण्या येण्यासाठी. पेशंट आतमधून आलं की स्त्री रुग्णालयामध्ये ते रिक्षामध्ये बसून बाहेर यायचे. तर तो रस्ता अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. ती अतिक्रमण तोडण्यात येऊन रस्ता पुन्हा बनवण्यात यावा अशी मागणी भीमसेना पॅन्थर्स पार्टीच्या वतीने मधुकर घेवंदे यांनी केली आहे. नसता येत्या 15 दिवसात हा रस्ता बनवला नाही तर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. पार्टीच्या वतीने उपोषणाची जबाबदारी महापालिकेचे आयुक्ताची राहील, याची नोंद घ्यावी. जालना जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नावा चौफुलीकडून जालन्याकडे एक चारचाकी वाहनातून प्रतिबंधित गुटखा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नावा चौफुली परिसरात सापळा रचून संबंधित वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित रजनी निवास पान मसाला आणि केशर एक जर्दा असा एकूण 8,85,600 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसंच 2,50,000 रुपयाचं वाहन जप्त करण्यात आलं. अशा प्रकारे एकूण 11,35,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी मेहबूब खाजा शेख जालना याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. जालना महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे. एका प्रभागात तब्बल 4 नगरसेवक निवडून आले असतानाही नागरिकांच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी केला आहे. स्वच्छतेचा बोजवारा, उघडी आणि धोकादायक गटारे, शाळा आणि रुग्णालयाजवळील अतिक्रमण तसेच विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आलाय. महापालिकेतील एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून आलेत, मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर कोणीही प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी केला. ॲडव्होकेट धन्नावत यांच्या म्हणण्यानुसार नगरसेवकांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय स्पर्धेमुळे विकास कामे रखडली आहेत. मी काम केले तर दुसरा अडथळा निर्माण करेल या मानसिकतेमुळे नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा दावा त्यांनी केलाय. प्रभागात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून अनेक ठिकाणी गटारांची झाकणी उघडी किंवा असमतल असल्याने अपघातांचा धोका निर्माण झालाय. शाळा आणि रुग्णालय परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने देण्यात आली, मात्र निवडणूक संपल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ॲडव्होकेट धन्नावत यांनी केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली.
प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दल स्थापन करावे आणि जेथे विकास कामे होत नसतील त्या ठिकाणी संबंधितांवर योग्य प्रशासकीय कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. आता या आरोपांवर संबंधित नगरसेवक आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेते तसेच शासनाकडून या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे जालना शहरवासियांचे लक्ष लागलंय. आपण बघत आहोत की जालना शहरात महानगरपालिका नुकतीच झालेली आहे आणि निवडणूक सुद्धा झाली. एका प्रभागमध्ये 4 नगरसेवक निवडून आलेले आहे, पण प्रभागाचं काम कुणीच करत नाही. याला वाटतं त्यांनी करावं, त्याला वाटतं यांनी करावं आणि याला वाटतं मी जर सुरू केलं किंवा अधिकाऱ्याला वाटतं की याच्या सांगण्यावर मी काम केलं तर ते दुसरं नगरसेवक आडवे येतात. म्हणून आता काहीतरी याला ठोस पर्याय पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे. मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब आता सत्ता शिवसेना आणि बीजेपीचीच आहे आणि इथे शिवसेना बीजेपी एका विरोधमध्ये आहे का सत्तेत आहे. जर दोघा मिळून चांगल्यारीत्या डेव्हलपमेंट करण्याचं एवढं मोठं स्कोप असताना आपण बघत आहोत डेव्हलपमेंट होत नाही, तर याचा विचार होणं गरजेचं आहे. मी मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन करेल की तुम्ही यांचं ऑडिट करा आणि तुम्हाला वाटले तर नगरसेवकांना निलंबित करा ना, तुमच्याकडे पॉवर आहे किंवा रेजिग्नेशन मागा. आज ढापे नाही, नाल्या उघडे नाल्या मॅनहोल्स पडलेले आहे, लोक पडत आहे. छोटे छोटे लोकांनी रोडवर स्वतः त्याला वाटलं तर स्पीड ब्रेकर बनवलेले आहे, त्यावरून लोक पडत आहेत, त्यावर कोणी लक्ष देत नाही. गल्ली गल्लीमध्ये छोटे छोटे ब्रेकर्स स्वतःच तयार केलेले नल पाण्यासाठी किंवा रोडला चांगलं खोदून. आता असं झालेलं आहे की रोड खोदणं म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली, तसं कुणी खोदतो, कुणी काही करतो, पण त्याला कुणी वाली राहिले नाही. सर्व लक्ष अतिक्रमण काढण्यासाठी आहे, पण अतिक्रमण काढल्यानंतर काय, तर पुढे होणार नाही याची दक्षता कोण घेणार? आणि जे SI ज्यांनी हा अतिक्रमण रिपोर्ट केला नाही त्याच्यावर काय कारवाई केली? SIचं काम आहे की कुठे अतिक्रमण होत असेल त्यांनी कारवाई करावी, पण ते करत नाही. मग आता तुम्ही एवढा मोठी यंत्रणा लावून खर्च करत आहे, त्याचा उपयोग काय होणार आहे? झिरोच होणार आहे, कारण परत हे होणार आहे. हे सर्व गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकाचं ऑडिट करावं. आता जर बघितलं तर मोठमोठ्या नगरसेवक किंवा जिथे महानगरपालिका मध्ये वॉर्डमध्ये महापौरचे उमेदवार होते किंवा नाव घेतले जात होते, त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा काम होत नाही. मोठमोठ्या राजकीय नेते यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा काम होत नाही. कारण काम करणार कोण हेच प्रश्न निर्माण झालेला आहे. एका नगरसेवकाला काही अधिकाऱ्याला सांगितलं, खाजगीमध्ये मी विचारलं, साहेब आम्ही काम करतो, तर दुसरा नगर सांगतो तू का करतो, तो क्रेडिट घेईल. म्हणजे क्रेडिट वादमध्ये कामच होत नाही लोकांचे. त्यासाठी प्रशासक लवकरात लवकर बसावं हीच विनंती मी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे. आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागानं विशेष नियोजन केलंय. 20 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर यात्रेसाठी खास ST बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै रोजी तर गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या जालना विभागानं विशेष नियोजन केलंय. 20 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर यात्रेसाठी खास ST बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै रोजी तर गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. यात्रेकरूंना थेट त्यांच्या गावातून किंवा जवळच्या आगारातून पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र ST बस उपलब्ध करून देण्याची सुविधा राज्य परिवहन महामंडळानं सुरू केली. यासाठी इच्छुक भाविकांनी आपल्या जवळच्या ST आगार प्रमुखांशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट देऊन बसची नोंदणी करावी. या विशेष बस सेवेमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत 75 योजनेअंतर्गत 75 वर्षावरील नागरिक तसेच इतर सर्व शासकीय प्रवाशांना सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे भाविकांना कमी खर्चात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे. अनधिकृत खासगी वाहनांमधून प्रवास करण्याऐवजी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत विशेष बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय. ग्रामीण भागातील भाविकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु।
कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132। आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका। आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92,
उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.